या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। संभाजीनगरमध्ये अजिंठा घाटात बस उलटलेली आहे। 66 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा या ठिकाणी अपघात झालेला आहे। संभाजीनगरमध्ये अजिंठा घाटात हा अपघात घडलेला आहे। या बसमध्ये 66 प्रवासी होते अशी माहिती मिळते। साम टीव्हीच्या या अपघाताचे एक्सक्लुझिव्ह दृश्य देखील आपण बघू शकतोय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, आपण बघतोय हा अपघात घडलेला आहे, बसमधले प्रवासी तर समजले, मात्र किती जण जखमी झालेले आहे, काही जीवितहानी झाली आहे का, सविस्तर माहिती? शेजल, ही बस अजिंठा घाटामध्ये अपघातग्रस्त झालेली आहे। सध्या अजिंठा घाटामध्ये दुहेरीकरणाचं काम जोरात सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये बस ही रस्त्याच्या कडेला गेली आणि ती उलटली। त्या उलटल्यानंतर बसमधले जवळपास 66 प्रवासी होते, त्यापैकी 7 ते 8 प्रवासी हे जखमी झालेत। तातडीने त्या जखमींना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अजिंठा जवळच्या काही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आतापर्यंत जी माहिती मिळते, कारण काही वेळापूर्वीच हा अपघात झाला, जी माहिती मिळते त्यानुसार गंभीररित्या कोणी जखमी नाही, पण या बसमध्ये 66 पैकी 7-8 जण बऱ्यापैकी जखमी झालेत आणि काही जण किरकोळ जखमी झालेत। त्याची अधिक माहिती आपल्याजवळ थोड्याच वेळात येणार आहे। पण या अपघातानंतर त्या परिसरामध्ये मोठी वाहतूक सुद्धा खोळंबलेली आहे। माधव, परंतु उर्वरित जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी काही सोय करण्यात आलेली आहे का? त्या प्रवाशांचं नेमकं काय? एसटी महामंडळाच्या वतीनं त्या तातडीनं दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आल्याचं सांगितलेलं आहे। कारण पुणे रावेर अशी ती बस आहे। पुण्यावरून रावेरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मधल्या सिल्लोड किंवा छत्रपती संभाजीनगर नगर या भागामध्ये जाणारी आहे आणि त्यामुळे ते प्रवासी ज्या ज्या बसमध्ये उपलब्ध होतील तिथे बसमध्ये बसून त्यांना पुढच्या प्रवासासाठी निश्चितच माधव, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।